brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत. सरनाईक साहेब, तुम्ही आज बाईक टॅक्सीचा परवाना जो आहे तो स्थगित केलेला आहे, काय कारण आहे? नाही, प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. ऑटो रिक्षाला जी आजपर्यंत परमिट दिलं जात होतं ते परमिट आम्ही थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण जवळजवळ राज्यामध्ये 14 लाख ऑटो रिक्षांना परमिट दिलं गेलं होतं आणि त्यामुळे खास करून एमएमआर क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होत होती. त्याचबरोबर पर्यावरणाचा तर ऱ्हास होतच होता, परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकांनी सुद्धा म्हणजे बांगलादेशींनी सुद्धा काही प्रमाणात परमिट दिल्याच्या घटना पोलिसांच्या माध्यमातून आमच्यासमोर आल्या. तर कायदेशीर कारवाई पोलिसांची ती चालूच राहील, परंतु ज्या गोष्टींसाठी हे परमिट खुलं केलं गेलं होतं त्या गोष्टीची पूर्तता होत नव्हती. केंद्रीय मंत्रालयाकडे सातत्याने आम्ही मागणी केली होती की ह्याला शेवटी परवानगी आता कुठेतरी थांबवावी लागेल. केंद्रीय मंत्रालयानं आम्हाला 23 फेब्रुवारीला पत्र पाठवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली. त्यामुळे आजपासून 9 मार्च 2026 पासून ज्या काही ऑटो रिक्षाचे परमिट होते, म्हणजे जे परमिट आहे ते परमिट पूर्णतः आम्ही थांबवलेले आहेत. राज्य शासनाकडे आम्ही एक प्रस्ताव पाठवू कॅबिनेटकडे आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं जर काही खरोखरच कोणाला परमिटची गरज असेल तर त्यांनी रितसर आमच्याकडे अर्ज केला तर त्यांना परमिट द्यावे की नाही या बाबतीतला निर्णय शासनानं अंतिम कॅबिनेटच्या मंजुरीनंतर घ्यावा असा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. तुम्ही आता सांगितलं की काही बांगलादेशींनी पण अनधिकृतरित्या परवाने घेतलेले होते, अशा लोकांवरती कारवाई झालेली आहे, तुम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे? 100% कारवाई झालेली आहे. पोलिसांची कारवाई करते आणि आम्ही पुढे जाऊन सुद्धा त्यांच्यावर अजून कठोर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. परंतु शेवटी अशा प्रकारे राज्य शासनाच्या घातलेल्या नियमाचा दुरुपयोग जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई निश्चितपणे. तुम्ही असं म्हणालात की नवीन एक पॉलिसी आणली जाईल आणि त्यानंतर मग परवाने जे आहेत ते पुन्हा खुले केले जाईल. काय पॉलिसी असू शकते? नवीन पूर्ण पॉलिसी जी आहे, आमच्या एक एसओपी आम्ही बनवतोय परिवहन खात्याच्या माध्यमातून. त्या एसओपीला राज्य शासनानं म्हणजे कॅबिनेटनं मान्यता दिल्यानंतर आम्ही त्याची पूर्तता वाहनधारकांकडून करून घेणार आहोत. आणि रॅपिडो बाईक टॅक्सी जे आहे त्याची पण तुम्ही त्याच्या ही बाईटच नाही, रॅपिडो, ओला, उबेर यांना तात्पुरत्या स्वरूपात जे परवाने दिले गेले होते ते तात्पुरत्या स्वरूपात दिले गेले परवाने आम्ही रद्द केले. काय कारण आहे? हे त्यांना फक्त इलेक्ट्रिक बाईकसाठी परवानगी दिलेले होते आणि तेही तात्पुरत्या स्वरूपात 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून ते परवाने आम्ही त्यांना दिले होते. परंतु कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे आणि चुकीच्या मार्गाने म्हणजे पेट्रोल बाईक सुद्धा त्यांनी रस्त्यावर आणल्या कारणानं आम्ही त्यांना दिलेली परवानगी रद्द केली. कंप्लायन्स झालं तर पुन्हा चालू करू देणार? हो, देणारच, कारण शासनाची ती पॉलिसी आहे. चला, ठीक आहे. तर आपल्यासोबत प्रताप सरनाईक होते, ज्यांनी सांगितलंय की रॅपिडो बाईक टॅक्सी ज्या आहेत त्यांची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण आहे की काही पेट्रोल टू व्हीलर्स सुद्धा ज्या आहेत त्या रॅपिडोसाठी वापरण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे आता हे परवानगी रद्द झाले. आणि दुसरीकडे आता 14 लाख रिक्षा ज्या आहेत त्या रस्त्यावरती आहेत, पण वाढतं प्रदूषण आणि काही चुकीच्या लोकांना दिले गेलेले परवाने, अर्थात बांगलादेशींना दिले गेलेले परवाने, या सगळ्याचा विचार करून आता त्यांनी त्याला स्थगिती दिली. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबईत.